झटपट चिकटणाऱ्या फेविक्विक सारख्या ग्लूची जर आपण मोठी बाटली घेतली 50 ml ची, तर त्याच्याबरोबर एक छोटं प्लास्टिकचं टिप येतं, प्लास्टिकचं निप्पल येतं. त्या निप्पलमध्ये एक स्ट्रॉ खोचली आणि ते निप्पल प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणात छोटं भोक पाडून घट्ट बसवलं आणि ग्लू वापरून ते टोक हवा बंद केलं. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरलं, हवा थोडीशी शिल्लक ठेवली, कारण इथेही मी आता वरून फुंकर मारणार आहे, आतमध्ये हवा भरणार आहे. पाण्यावरच्या हवेचा दाब वाढल्यामुळे साहजिकच पाण्यावरचा दाब वाढतो, परंतु पाण्याचं आकारमान कमी होत नाही. वाढीव दाबामुळे पाणी रिफिलमध्ये चढतं आणि या निप्पल वाटे बाहेर उडतं कारंजाच्या रूपात. पाहूया.